श्री स्वामी समर्थ ताई. हां, श्री स्वामी समर्थ. काय स्वामी अनुभवलंय ताई तुम्हाला? स्वामींचे अनुभव तर म्हणजे अजून असं काही आलं नाही, पण मी त्यांचे 4-5 वर्ष झाले सेवा करत आहे. स्वामी सारामृत 10-11 माळी जप दररोजचा आणि 14वा अध्याय गुरुचरित्राचा हे सगळं वाचते आणि मी एकदा ना स्वामींचं असंच पारायण केलं, की प्रगट दिनानिमित्त पारायण केलं होतं. मी पहिल्यांदाच केलं होतं गुरुचरित्राचं पारायण. बरं. तर माझं पारायण पूर्ण झालं आणि मी म्हणजे नेवण वगैरे घातलं आणि देवळात तसंच केली. ते म्हणजे पुस्तकात लिहून होतं ना, की 11 दिवे करायचे, एक पिंपळाच्या झाडाला द्यायचं, एक दत्ताच्या देवळात द्यायचं, ठेवायचा दिवा, बरं. कणकेचे दिवे. हां, हां. असे मी 11 दिवे केले आणि माझे 4 दिवे उरले होते. तर मी हां. ते म्हणजे मठात गेली होती मी स्वामींच्या मठात. तुळशीबागला असतो आमच्या तिकडे. तिथे गेले आणि तिथे काय सांगितलं त्यांनी महाराजांनी म्हटलं, मी म्हटलं दादा म्हटलं माझे ते 4 दिवे आहे म्हटलं, 5 हां, दिवे हां. उरले होते. तर हं, हं. म्हणे ताई असं करा म्हणे तुम्ही आम्हाला म्हणे पाहिजेच होते म्हणे 4 दिवे म्हणे. तर तुम्ही असं करता का म्हणे ते हवनाच्या तिथे ठेवून द्या म्हणे. तर मग मी ते 5चे 5 दिवे म्हणे आम्हाला पाहिजेच होतं म्हणे आमच्या मठातनं कोणीच केले नाही म्हणे ते तयार म्हणे बरं झालं म्हणे तुम्ही आणलं. हा एक पहिला स्वामी अनुभव होता मला, की म्हणजे हां, हां. माझ्याकडनं त्यांनी सेवा ही करून घेतली आणि मी पहिल्यांदाच केली होती ही सेवा. हां, हां, हां. मला पहिल्यांदाच त्यांनी अनुभव आणि तेव्हापासून मी माझी म्हणजे कंटिन्यू आहे. दुकानात जरी येते तरी पण मी आपले 3 अध्याय, स्वामी माळ, जप तेवढा 11 माळी आणि अ, हे सगळं करूनच येते मी, पूजा वगैरे. हो, हो. खूप स्वामी छान अनुभव आहे ताई तुमचा. म्हणजे स्वामींनी हां, दाखवून दिलं, की हां, तुम्ही जी सेवा केली ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे हां, दिव्यामार्फत. हां. तेच आणि मला म्हणजे तेव्हापासून म्हणजे असे छोटे अनुभव ते कोरोनाच्या वेळेस परत असं होतं, की म्हणजे माझ्या मिस्टरांना पहिल्या वेळेस कोरोना झाला होता, तेव्हा मी म्हणजे असं स्वामींना तेव्हा म्हणजे सेवा केली नव्हती मी चालू. फक्त हं, हं. असं बोलली होती, की "बस स्वामी महाराज माझ्या मिस्टरांना सगळं चांगलं होऊ द्या त्यांचं. मी करेल तुमची सेवा चालू करेल." तेव्हा माझ्याजवळ पुस्तक वगैरे पण नव्हतं. पण माझ्या मिस्टरांची तब्येत त्यांच्या कृपेने चांगली झाली. त्यांना चांगली ट्रीटमेंट पण भेटली. ते चांगल्याने घरी आले आणि व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर तेव्हा मी बोलली होती, की मी अक्कलकोटला त्यांना सगळ्यांना घेऊन येईल. पण आणायचं त्यांची तब्येत बरी झाली आणि नंतर सगळ्यांचंच आमचं अचानक तिकडे जाणं झालं. म्हणजे अक्कलकोट, पंढरपूर, कोल्हापूर आम्ही सगळंच फिरायला गेलो सगळं म्हणजे देवदर्शन झालं दर्शनाला, तुमचं. देवदर्शनाला. अक्कलकोटला मग त्यांना बोलली होती, की मी स्वामी, की माझ्या मिस्टरांना घेऊन येईल तुम्हाला भेटायला. हां, तेव्हा हां. आमचं छान दर्शन वगैरे झालं. हो. तेव्हापासून मग माझी सेवा मी तेव्हा स्वामी सारामृत घेतलं. तेव्हापासून माझी सेवा कंटिन्यू आहे. आज 5 नित्य वर्ष सेवा चालू झाले झाली तुमची. हां, नित्य सेवा चालू झाली. कधी अशी मध्ये-मध्ये माझी म्हणजे घरी होत नाही, तर मग मी दुकानात आणून ठेवलंय पुस्तक. मी दुकानात येऊन वाचते. माझं जर घरी जमलं नाही, तर मी दुकानात पण येऊन मला जसा वेळ भेटेल तसा मी करते. पण शक्यतोवर मी असा प्रयत्न करते, की सकाळीच माझं सगळं म्हणजे नित्यसेवा व्यवस्थित. करूनच आटपूनच मी दुकानात येते. हां, हां. म्हणजे सकाळी उठल्यावर पहिलं देवदर्शन मग बाकीचे कामं करायची. हां, हां. हं, हं. म्हणजे कामं आता एक 11 वाजता 10-12 वाजेपर्यंत येतो आम्ही दुकानात. आमचं म्हणजे सगळं डबा-बिबा सगळं करून अंघोळ झाली की देवाजवळ दिवे लावणं, स्वयंपाक करणं, पूजेला हां, बसणं, पूजा झाली की मग जेवढं करणं, मग दुकानात येणं असा माझा नित्यक्रम आहे. हां. स्वामींचाही तसाच नित्यक्रम मी चालू ठेवलेला आहे. हो, हो. छान आहे ते. छान आहे अनुभव तुमचा. आणि कोरोनाच्या काळात स्वामी पण बऱ्याच जणांना हो, स्वामींनी हो, प्रचिती हो. दिली. हो. हो, तेव्हापासून म्हणजे त्यांना तुमचं आणि स्वामींच्याच रूपाने एक म्हणजे माझा भाऊ पण तो गजानन महाराजाचं खूप करतो. त्याच्याच ह्यानी मला त्या चांगल्या दवाखान्यात त्यांच्यासाठी जागा भेटली. तेव्हा एवढे फुल होते जागा, की म्हणजे तिथे म्हणजे शक्यच नव्हती की जागा भेटेल बा. त्यांना हां. बेड भेटेल बा. पण त्याच्या कृपेने मला स्वामींनीच त्याच्या कृपेने बेड मला मिळवून दिला. सगळं हं. बेड मिळवून दिला आणि त्यांची ट्रीटमेंट सगळ्यांनी चांगली एकदम व्यवस्थित झाली. व्यवस्थित घरी आले एकदम. हो, हं. हो. आता अशी अजून स्वामी ना कृपा राहू दे आणि आशीर्वाद राहू हो, देत की हो. मी त्यांना तुमची तेच नित्य म्हणते सेवा नेहमी, करते. की तुमची अशीच कृपा आमच्यावर राहू द्या आणि माझ्याकडनं जितकी जास्त होईल तितकी सेवा माझ्याकडनं करवून घ्या. हो, हो, हो. असंच म्हणत राहते मी त्यांना.
हो. अजून घरात दादा पण करतात का स्वामी सेवा किंवा कोण नाही, मीच एकटी करते. पण मी जे घरी करते म्हणजे आता मी पारायणाला बसली, तर मग माझी जाऊ म्हणजे आता माझ्या सासूंना तेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं होतं, की बा म्हणजे स्वामींना लाडू आवडतात बेसनाचे. तर त्यांनी माझं पारायण संपता म्हणजे त्यांनी करून ठेवले. त्यांनी लाडू केले, त्यांनी वहिनींनी पुरणपोळी केली. म्हणजे सगळं सहकार्य करतात ते मला. नकळत ते तेही पण जरी हळू-हळू स्वामी सेवेत हां, येतील. हां. ते ते त्या पण करतात स्वामींचं हां. सासूबाई. त्या ह्या वहिनी नाही करत, पण मी जेव्हा करत राहते तेव्हा त्या राहतात तिथे म्हणजे त्यांचा पण त्यांचे हातभार लागतो स्वामी सेवेमध्ये. हां, हां, प्रसाद हां. करणं पण खूप मोठी गोष्ट आहे हो, ताई. हो. नाही तर काय. ते हं. ते करतात म्हणून मी बाकी सगळं करू शकते. हो ना. हां. हो. असा छान आहे स्वामी ताई. अनु हं. हो. नाही, नाही. मला खूप स्वामींची प्रचिती आली आहे आणि माझ्या यांचा पण भाऊ होता. त्यांनी तिथे मठ बांधला होता. तर त्यांनी मला त्या कोरोनाच्याच काळात सांगितलं होतं, "ताई," म्हणे, "मी एक मठ बांधत आहे." म्हटलं, हं, "मी हं. जेवढं होईल तेवढं स्वामींचं करेल. सेवा जिथे करणं. कुठे हं. असेल." हां आणि तर आता दररोज ठरवते, की बा मी स्वामींचे गुरुवार करील. आता स्वामी केव्हा करून घेतात माझ्याकडनं, आता मी त्यांच्यावर सोपवला, तुम्ही स्वामी करून घ्या माझ्याकडनं. मला 11 गुरुवार करायची खूप इच्छा आहे. तुम्ही हो, हो. माझ्याकडनं केव्हा करून घेता. वेळ आल्यावर मी बरोबर असं स्वामी करून घेतील ताई. तेच स्वामींना सांगितलंय मी. माझी खूप इच्छा आहे करायची. तुम्ही हो. करून घ्या ती पण माझ्याकडून. इच्छा पूर्ण होईल ताई. हो, हो, हो. बरं, बरं. धन्यवाद ताई हां. तुमचं हां, स्वामी हां. ठीक अनुभव आहे. शेअर करते हो, मी हां. हो, हो. ठीक आहे. हं. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय.